टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। त्यासोबतच हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत उष्ण व दमट हवामान वाढणार असल्याचं बोललं जातं। तर उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे आणि मुंबईसह कोकणात दमट तसंच उष्ण हवामानाची निर्मिती होणार आहे। कोकण आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे आणि गारपिटीसह पावसाची शक्यता व्यक्त होते। यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यासह कोकणातील वातावरण उष्ण राहणार आहे। उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची सुद्धा शक्यता व्यक्त होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलं। विशेषतः 23 मार्च नंतर अवकाळी पावसाचा प्रभाव वाढणार आहे आणि यामध्ये रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। मराठवाड्यातही पाऊस पडू शकतो। तर मुंबईची परिस्थिती आपण पाहतोय, मुंबईची स्कायलाईन आहे आणि सर्वत्र ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे उष्णतेच्या लाटांनी आणि उष्णतेपासून मुंबईकरांनी स्वतःचं संरक्षण करावं असं सुद्धा आवाहन हवामान विभागाकडून आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।